नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी येते वादळी वाऱ्याने थैमान घातल्याची. पाहूया सविस्तर. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी इस्लापूर शिवणी अप्पाराव पेठ परिसरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे हुडी, लोखंडवाडी व कुपटी, कोसमेट, कोल्हारी, मुरझडा, भिसी, पांगरी, नंदगाव, दयाळ, धानोरा शिवारातील गहू, हरभरा, मका व ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांवर या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले गव्हाचे पीक जमिनीवर आडवे पडले असून हरभरा, मका व ज्वारी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नुकसानीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी तुकाराम व्यवहारे पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. मी शेतकरी तुकाराम व्यवहारी पाटील कोसमेकर आणि माझं सर्व नंबर आहे 7172. मी कोसमेर सध्यामध्ये असून दिनांक 23/2/2026 रात्री अचानक रात्री 12:30 वाजता तर पाऊस चक्रीवादळ पडलं. त्याच्यामुळं आमच्याकडली मका जमीनदोस्त झालेली आहे, ज्वारी झालेली आहे आणि गहू सुद्धा पडलेला आहे. असं बरंच काही नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आमच्या या भागामध्ये. तरी याचा सगळ्याचा विचार करून गांभीर्यानं सरकारनं आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं, सहकार्य करावं, बळकट करावं अशी आमची इच्छा आहे. सध्याला किती नुकसान झालं असं आपल्याला? सध्याला विचार माझ्याकडे 8 एकर गहू, 8 एकर मका आणि हरभरा 5-6 एकर आहे. अंदाजे 10 लाखाचं माझं नुकसान झालं असं का माझा अंदाज आहे. महसूल विभागाचे कुठले, कृषी विभागाचे काही अधिकारी किंवा कर्मचारी आले? महसूल विभागाला आम्ही काल कळल्यानंतर मॅडम बाई आपल्या पटवारी आलेल्या आहेत कोसमेटला. करसे साहेब तर ते कोण कुत्रवार साहेब त्याला कळलं, ते सुद्धा आलेले आहे. ते आता येऊन तुमची पाहणी करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.